उच्चभ्रू वस्ती, फिल्म स्टार, सेलिब्रिटींची आलिशान घरं यामुळे वांद्रे पश्चिमेकडे कायमच अप्रूप नजरेनं पाहिलं जातं। मात्र या उच्चभ्रू वसाहतीला झोपडपट्टीचाही तेवढाच विळखा आहे। त्यामुळे जेवढी हाय प्रोफाईल मतं आहेत तेवढी झोपडपट्टीतली सर्वसामान्यांची मतं पाहायला मिळतात। विशेष म्हणजे अनेक जाती धर्माचे मतदार या मतदारसंघात आहेत। त्यामुळे विजयासाठी सबका साथ प्रत्येकाला आवश्यक आहे। बाबा सिद्दीकी यांनी या मतदारसंघात अनेकदा नेतृत्व केलेलं होतं। काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता। मात्र 2014 मोदीच्या लाटेमध्ये बालेकिल्ला भाजपने सर करून नवे किल्लेदार म्हणून आशिष शेलार यांची निवड केली। 26,000चं लीड घेत आशिष शेलार निवडून आले। 2019 मध्ये आशिष शेलार आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरिया यांच्यात लढत होती। 25,000हून अधिक लीड घेत आशिष शेलार दुसऱ्यांदा निवडून आले। आता पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार आशिष शेलार आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून आसिफ झकेरिया मैदानात आहेत। लोकसभेला या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला असला तरी 3,500चं लीड भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना पाहायला मिळतंय। त्यातच बाबा सिद्दीकी यांची याच परिसरामध्ये हत्या झाली। त्यामुळे एक प्रकारची सहानुभूती आहे, कारण जिशान सिद्दीकी आता महायुतीमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आशिष शेलार आपला गड कायम राखणार की नवा किल्लेदार म्हणून काँग्रेसचे आसिफ झकेरिया होणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दररोज नवीन ट्विस्ट आहे ते पाहायला मिळते। आधी राजू लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर ती रद्द केली। त्याच्यानंतर मधुरिमा राजे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली। मात्र त्यामुळे नाराज झालेल्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी थेट शिंदे गटामध्ये प्रवेश केला। त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची प्रामुख्याने सतेज पाटील यांची अडचण झाली। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर महायुतीच्या जागेचा घोळ काहीसा मिटला आणि त्याच्यानंतर राजेश क्षीरसागर यांच्या गळ्यामध्ये ही उमेदवारीची माळ पडलेली आहे। आता जयश्री जाधव यांनी शिंदे गटामध्ये म्हणजेच महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीनं लढत होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीचीच परिस्थिती चिंचवड विधानसभेत आत्ताही निर्माण झाली आहे। तेव्हा अजित पवारांनी नाना काटेंना उमेदवारी दिल्यानं राहुल कलाटेंनी बंडखोरी केली होती आणि या दोघांच्या भांडणात अश्विनी जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती। आता अश्विनी जगताप यांच्या मागणीनुसार भाजपनं शंकर जगतापांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय, तर दुसरीकडे शरद पवारांनी यावेळी राहुल कलाटेंना संधी दिली। त्यामुळं नाना काटेंनी आता बंडखोरी केली आहे। मात्र आता नाना काटेंनी जर माघार घेतली नाही तर पोटनिवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होईल आणि शंकर जगतापांना आमदारकीची लॉटरी लागेल अशी शक्यता राजकीय तज्ञांकडून व्यक्त केली जाते। सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमधून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारीची संधी देण्यात आली आहे। मात्र सध्या सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागतोय, कारण भाजपमधून उमेदवारी न भेटल्याने शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी देखील बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवलाय। त्यामुळे या दोन्ही पक्षामधील उमेदवारी अर्ज कायम राहणार का हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी यामधील काही अर्ज राहण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळं भाजप आणि काँग्रेस यासाठी ही दोन्ही उमेदवाऱ्या चिंतेची बाब बनल्यात। त्यामुळे उमेदवारी अर्ज यामधील कोण मागे घेतं त्यानंतरच सांगली विधानसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र हे स्पष्ट होणार आहे। सातारा विधानसभा मतदारसंघात सुमारे डझनपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। मात्र साताऱ्यातील खरी लढाई ही भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांच्यात होणार असल्याचं चित्र दिसत आहे। 5 वर्षापूर्वी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंच्या मनोमिलनाचा पॅटर्न तुटल्यानंतर शिवेंद्रराजे चांगलेच सक्रिय झाले आणि त्यांनी जनसंपर्काबरोबर विकास कामांवर प्रचंड भर दिला। दररोज सकाळी जनता दरबार भरून शेवटच्या पीडितांपर्यंत प्रश्न मार्गी लावण्याचा सपाटा लावला। असे असताना दुसरीकडे शरद पवार गटाने ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडली। जावलीचे माजी आमदार पुत्र अमित कदम यांना ही उमेदवारी देण्यात आली। अमित कदम हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते। सातारा जावली विधानसभेची ही लढाई
एकेरी मानली जात असली तरी मतदार शेवटच्या टप्प्यात नेमकं काय करतील याबाबत सध्या चर्चेला एक वेगळ्या पद्धतीनं उतरलेला आहे. राज्यातल्या काही मोजक्या भागांमध्ये जिथे शेतकरी संघटना अजूनही मजबूत स्थितीमध्ये आहे त्यामधला एक म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातला राजुरा मतदारसंघ. या मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप आतापर्यंत 3 वेळा आमदार राहिले आहेत आणि पक्षाने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे या भागात काँग्रेस अजूनही मजबूत स्थितीत आहे आणि विद्यमान आमदार सुभाष धोटे यांनाच पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. 2014 मध्ये या भागात कमळ उमलल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का बसला. भाजपने यावेळी देवराव भोंगळे या तरुण चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. राजुरा मतदारसंघ हा कापूस आणि मिरची ही नगदी पिके घेणारा भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागातला शेतकरी हा तुलनेने सधन आहे. सोबतच या भागात असलेल्या जिनिंग फॅक्टरीज, कोळसा खाणी आणि सिमेंट उद्योग यामुळे देखील या भागाची भरभराट झाली आहे. त्यामुळे क्षणिक आमिषांना बळी पडून या भागातला मतदार मतदान करत नाही. अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या विरोधात राबवला जाणारा मावळ पॅटर्न सध्या राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शेळकेंना उमेदवारी जाहीर करताच त्यांच्याच पक्षाच्या बापू भेगडेंनी बंडखोरी केली. मग भाजपनं आणि त्या पाठोपाठ शरद पवारांनीही नवा डाव टाकला आणि बापू भेगडेंना सर्वपक्षीय उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. या मावळ पॅटर्नमुळं घायाळ झालेल्या सुनील शेळकेंनी आपली स्वतःची यातून सुटका करून घेण्यासाठी बाळा भेगडेंसह फडणवीसांचं दरबार गाठलं. मात्र ती बैठक ही निष्फळ ठरली, कारण पुढच्या काही तासातच बापू भेगडेंच्या खांद्याला खांदा लावून बाळा भेगडेंनी शेळकेंच्या विरोधात शेड्डू ठेकले आणि बापू भेगडेंचा अर्ज दाखल करताच सुनील शेळकेंवर एकेरी हल्लाबोली केला. मात्र दुसरीकडे अर्ज माघार घेण्याच्या तारखेची वाट सुनील शेळके पाहतायत. त्यानंतर ते या मावळ पॅटर्नवर कसा पलटवार करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. लोकसभेवेळी सांगली पॅटर्न तर यशस्वी ठरला, मात्र आता हा मावळ पॅटर्न यशस्वी ठरणार का याकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.